सुनीता आणि जया या दोघीजणी जवळजवळ लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी होत्या. दोघींचे लग्नही त्याच गावात झाले होते. सुनीताचा पती शेतकरी होता आणि त्यांना रेवती नावाची एकच मुलगी होती. जयाचा पती आणि मुलगा संदीप हे 2 गुंठा जमिनीच्या शेतीवरच आपल्या कुटुंबाची गुजराण करत होते. जयाने आपल्या मुलाचे नाव गावातल्याच प्राथमिक शाळेत घातले होते. दोघींचे जीवन अडचणीतून जरी चालले होते तरी दोन्ही कुटुंबामध्ये खूप मैत्री आणि प्रेम होते. काही वर्षांपूर्वी गावात दुष्काळ पडला, त्यामुळे शेतीपासून काहीच उत्पन्न झाले नाही. दोघी मैत्रिणींचे पती कुटुंबासह मजुरीच्या शोधात शहरात गेले. पण काही वर्षानंतर एक काळा दिवस उजाडला. एका पुलाच्या कोसळण्यामुळे दोघींच्या पतींचा मृत्यू झाला. दोघी मैत्रिणी एकाच दिवशी विधवा झाल्या आणि गावी परतल्या. सुनीता रेवतीला जयाकडे सोडून मजुरीसाठी जायची आणि जया कधी गहू कधी भाजीपाला अशा पिकांवर आपली गुजराण करत असे. ईश्वराचीच कृपा म्हणायला हवी की अर्धपोटी जरी जगले तरी संदीप एक तरुण म्हणून वाढला. त्याच्या हाल अपेष्टा पाहून गावातल्या एका शिक्षकांनी त्याला सेनेत नोकरी मिळवून दिली. इकडे रेवतीही मोठी झाली आणि तिच्या सौंदर्यात भर पडत होती. पण संदीपवर तिचे प्रेम कधी उमलले याची कुणाला, अगदी गावकऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती. संदीप आणि रेवती यांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. यावेळी संदीपने वचन दिले होते की सुट्टीत घरी येऊन तो तिच्या आईकडे रेवतीचा हात मागेल. रेवती अतूट उत्सुकतेने त्याची वाट पाहत होती. आज तिची इच्छा पूर्ण होणार होती. पण दैवाला काहीतरी वेगळेच मान्य होतं. गावात एका अचानक आलेल्या गोंगाट्याची गडबडीची लाट पसरत होती. सगळे लोक एकत्र येऊन बघत होते की हे सैनिकी वाहन अखेर कोणाच्या दारात थांबते. जया ही बाहेर आली होती आणि प्रश्नचिन्हांप्रमाणे डोळे करून ती बघत होती. तेवढ्यात एका जवानाने सांगितले, आतंकवाद्यांशी झगडताना तुमचा मुलगा संदीप बऱ्यापैकी जखमी झाला आहे. त्याला तुम्हाला शेवटचे बघण्याची इच्छा आहे. आम्ही गाडी घेऊन आलो आहोत. तुम्ही सोबत चला. जवळच उभी असलेली रेवती ही धावत आली आणि तिने जयाला आधार देत गाडीत बसवले आणि स्वतःही तिच्या सोबत बसली. आतून तुटत असतानाही रेवतीने जयाला आपल्या दोन्ही हातांनी आधार दिला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच जया धावत निघाली आणि आपल्या मुलगा संदीपच्या अंगावर धस झाली आणि वेडी वाकडे रीतीने त्याचे गालाचे चुंबन घेऊ लागली. तो अजूनही करचटत होता. अजूनही त्याच्या शरीरातून रक्त स्त्रवत होते. त्याने आईचा हात जोरात पकडला आणि मग रेवतीला पाहताच त्याच्या डोळ्यात एक चमक आली. डोळ्यांनीच इशारा करून तो तिला जवळ बोलावून घेऊ लागला आणि आपल्या बोटातील वाहणाऱ्या रक्ताने तिची मांग भरली. तिचा हात आईच्या म्हणजेच आपल्या आईच्या जयाच्या हातात देत असं काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतानाच त्याचे डोके एका बाजूला पडले. तिथे उपस्थित सर्वच जण या अनपेक्षित घटनेचे साक्षीदार होते. आई जया छाती पिटण्याच्या दुःखात बेशुद्ध पडली. पण रेवतीला मात्र कुठून तरी एक नवीनच स्फूर्ती, बळ मिळाल्यासारखे झाले. तिने आपले दुःख विसरून जया मावशींना सावरायला सुरुवात केली. रेवती मागल्या आठवणीमध्ये बघितल्यासारखी झाली आणि गावात परतल्यावर ती आपल्या आई सुनीताच्या खांद्यावर डोके ठेवून सारखं रडू लागली. मग अचानकच तिने डोळे पुसले आणि भीतीच्या वातावरणात मध्येच उभी राहून संदीपच्या शवाजवळ येऊन त्याच्या छातीवर डोके ठेवून काहीतरी बडबडली आणि मग आपल्या मनगटातल्या चुड्या फोडून संपूर्ण गावकऱ्यांसमोर जाहीर केले, आत्तापासून मी संदीपची पत्नी आहे. आणि मग तिथून पूर्ण जोमाने जय हिंद म्हणत संदीपला अंतिम सलामी दिली. सगळेच लोक एका प्रकारे स्तब्ध, दचकलेले होते. पण काही क्षणानंतर संपूर्ण गाव जय हिंद या घोषणांनी दणाणून गेले.